नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सुका जवला. आणि सुका जवला हा मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो कसा धुवायचा तो तुम्हाला सुका टांडा ह्या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. सुक्या मच्छीला कांदे जास्त टाकलेत की अजून टेस्टी लागते, म्हणून मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. 2 मीडियम साईज टोमॅटो घेतलेले आहेत. तिथे तुम्ही मोठा टोमॅटो एक वापरलात तरी चालेल. इथे मी किंचित हिंग घेतलेला आहे, फ्रेश कोथिंबरी, लसणाच्या 4-5 पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत, त्याची पेस्ट वापरलीत तरी चालेल. आणि 2 हिरव्या मिरच्या, त्या मी शेवटी टाकणार आहे. इथे तेल घेतलेलं आहे. पॅन छान आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल टाकते, कारण की ह्याच्यामध्ये आपण फारसं पाणी वापरणार नाही आहोत. त्याच्यामध्ये हिंग, त्याच्यामध्ये हे टेचलेलं लसूण, छान शिजवून घेऊया. आपला लसूण छान भाजून निघाले, साधारण ब्राऊन झालेले. आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते, टोमॅटो, आणि हे सुद्धा आपण छान असं शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटं छान शिजवायचे. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. त्या अगोदर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकते आणि झाकण ठेवते. बघूया आपला कांदा किती शिजलाय. मध्यम आचेवर आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलेला आहे. छान मिक्स करून घेऊया आणि तो आता स्लो करायचे, बारीक करायचे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर मी सर्वात पहिलं टाकते हळद, 1/4 चम्मच हळद. 1 चम्मच मी छान असा आगरी मिक्स मसाला टाकते, झणझणीत आणि चटपटीत असा, कारण की सुक्या मच्छीला किंवा ओल्या मच्छीला टेस्ट चांगली येण्यासाठी, चटपटीत असं बनवण्यासाठी जास्त मसाला टाकावा लागतो. आणि 1 चम्मच गरम मसाला. इथे तुम्ही अर्धा चम्मच गरम मसाला वापरलात तरी चालेल किंवा गरम मसाला नाही वापरलात तरी चालेल. जर तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये गरम मसाला वापरलात तर अजून चांगली टेस्ट येते. आता हे आपले मसाले टाकून झालेले आहेत, मिक्स पण करून झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ. तेही छान मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आता हे आपण स्वच्छ धुतलेला जवला टाकणार आहोत, सुका कोलिम, आणि छान मिक्स करून घ्यायचे. आणि हे आपण असं आता कांद्यामध्येच शिजवणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. हे आता छान असं 2-3 मिनिटं वाफवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. 3 ते 4 मिनिटं छान वाफवून घेऊया. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आपण 4 मिनिटासाठी ठेवलेलं. बघूया, मस्त खमंग सुटलंय. हा, मस्त झाली आहे आपली मच्छी. आता मी गॅस बंद करते
आणि हे गरम असतानाच ह्याच्यामध्ये मी ह्या 2 मिरच्या तोडून टाकणार आहे. पण त्या वाफेने मिरच्या नरम पडतात आणि त्याच्यातला स्वाद त्याच्यामध्ये मिक्स होतो. आता मी गॅस बंद केलेला आहे. 2 मिनिटं झाकते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हा सुका जवला म्हणजेच कांदा सुकट आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा जेवणामध्ये खाऊ शकतो. खास करून नाश्त्यासाठी भाकरीबरोबर बनवला जातो. तर आपला हा सुका जवला तयार आहे. याला कांदा सुकट म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.